We require a stronger reasons to hold that the powers to amend the constitutions are unlimited. Justice Mudolkar म्हणाले की can a parliament be given a power to change the basic features of the constitution? ते म्हणाले if you permit so, it will be permitting rewriting the constitution, not amending it. आणि म्हणून मूळ बेसिक फीचर्स जे आहे ती संकल्पना जस्टिस मुदोळकरांनी मांडली आणि ती पुढे HR खन्नांनी केशवानंद भारतीमध्ये पुढे नेली आणि त्याच्यामुळे 6 जण एका बाजूला 6 जण दुसऱ्या बाजूला आणि केशवानंद भारतीचा वर्डिक्ट हा आला की पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची पॉवर तर आहेतच, परंतु ते जो मूळ गाभा आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला पार्लमेंट हात लावू शकत नाही. मग ते सुप्रीमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानंतर द डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, पार्लमेंट, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी अँड एक्झिक्युटिव्ह, फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, असे अनेक आहेत ते पुढे इव्हॉल्व होत गेले. आणि म्हणून ज्यावेळेला एका ठिकाणी मला विचारण्यात आलं की सध्या जो वाद चालू आहे की कॉन्स्टिट्यूशन की ज्युडिशियरी सुप्रीम आहे की एक्झिक्युटिव्ह सुप्रीम आहे, त्यावेळेला म्हटलं मी की नायदर ज्युडिशियरी नॉर एक्झिक्युटिव्ह नॉर द पार्लमेंट आर सुप्रीम. त्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये मी निश्चितपणे सांगू शकतो की भारताच्या ज्या लोकशाहीचे जे 3 स्तंभ आहेत ते म्हणजे विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांनी निश्चितच आपल्या घटनेला अभिप्रेत असलेला आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत. गोगसाहेबांनी उल्लेख केला केशवानंद भारतीच्या जजमेंटचा. केशवानंद भारतीच्या जजमेंटनी बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना आणली. प्रश्नच नाही की बेसिक स्ट्रक्चरच्या संकल्पनेमुळे आज आपला देश एक मजबूत आहे आणि तिन्ही ज्या विंग्स आहेत त्या तिन्ही जे स्तंभ आहेत ते आपापल्या जे त्यांना दिलेले स्पियर्स आहेत त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात. कार्यपालिकेने आणि विधिपालिकेने अनेक असे कायदे अंमलात आणले, अनेक अशा गोष्टी केल्या की ज्या दृष्टीनं सामाजिक आणि आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतील. न्यायपालिकेने सुद्धा असे जे कायदे आहेत त्या कायद्यांना मान्य केलेलं आहे. परंतु केशवानंद भारती ही एक दुसऱ्या गोष्टीसाठी त्याचं महत्त्व विदित करणं मी माझं कर्तव्य मानतो. 1973च्या अगोदरचा जर आपण प्रवास पाहिला, मगाशी जामदार साहेबांनी माझ्या गोव्याच्या भाषणाचा उल्लेख केला, तर आपण बघू की 73च्या अगोदरचा जो कालखंड होता त्यात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर सबऑर्डिनेट टू फंडामेंटल राईट्स आणि व्हेनेवर देयर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स, the directive principles will have to give a go to the fundamental rights. परंतु 1973 मध्ये जरी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन वरती एका 6 जजेस एका बाजूला होते, इट वॉज पर्टेनिंग टू द अमेंडिंग पॉवर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 6 जजेसनी म्हटलं की भारताच्या पार्लमेंटचे कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे जे अधिकार आहेत ते असीमित आहेत आणि काही घटना दुरुस्ती करता येऊ शकते. 6 जणांनी म्हटलं की नाही, असं करता येत नाही आणि फंडामेंटल राईट्सला बिलकुल हात लावता येत नाही, दे आर अनटचेबल्स. परंतु ज्यांचा उल्लेख केला गोगसाहेबांनी ते न्यायमूर्ती HR खन्ना आणि त्या अगोदर HR खन्नांच्या अगोदर अमरावतीचे JR मुदोळकर यांनी 5 जजेस बेंचमध्ये उल्लेख केला की
त्यांनी आणि जस्टिस इजाजुल्लांनी की वी रिक्वायर अ स्ट्रॉंगर रिझन्स टू होल्ड दॅट द पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन्स आर अनलिमिटेड. जस्टिस मुधोळकर म्हणाले की कॅन a parliament be given a power to change the basic features of the constitution. They म्हणाले if we permit so, it will be permitting rewriting the constitution, not amending it. आणि म्हणून मूळ बेसिक फीचर्स जे आहे ती संकल्पना जस्टिस मुधोळकरांनी मांडली आणि ती पुढे HR खन्नांनी केशवानंद भारतीमध्ये पुढे नेली आणि त्याच्यामुळे 6 जण एका बाजूला 6 जण दुसऱ्या बाजूला आणि केशवानंद भारतीचा वर्डिक्ट हा आला की पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची पॉवर तर आहेतच, परंतु ते जो मूळ गाभा आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला पार्लमेंट हात लावू शकत नाही. मग ते सुप्रिमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानंतर द डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, पार्लमेंट, legislature, judiciary and executive, federal structure of the constitution, असे अनेक आहेत ते पुढे इव्हॉल्व होत गेले. आणि म्हणून ज्यावेळेला एका ठिकाणी मला विचारण्यात आलं की सध्या जो वाद चालू आहे की कॉन्स्टिट्यूशन की ज्युडिशरी सुप्रीम आहे की एक्झिक्युटिव्ह सुप्रीम आहे, त्यावेळेला म्हटलं मी की नायदर ज्युडिशरी नॉर एक्झिक्युटिव्ह नॉर द पार्लमेंट आर सुप्रीम, but it is a Constitution of India which is supreme, and all the 3 wings of the Constitution are required to work as per the Constitution. आणि मला आनंद आहे की गेल्या केशवानंद भारतीच्या नंतरचा जो 50 वर्षाचा आज 52 वर्षाचा कालखंड झालेला आहे, त्या केशवानंद भारतीचं जे जजमेंट आहे त्यांनी देश नुसतंच मजबूत आणि सुदृढ नसून देश सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टीनं प्रगतिशील आहे. आणि त्यामुळे आज ज्यावेळेला आपण देशाच्या राज्यघटनेच्या 75 वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सव पूर्ण करून वाटचाल करत आहोत, त्यावेळेला भारतीय राज्यघटनेला अभिनंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने संविधानिक न्याय देण्याची अमृत महोत्सव उज्ज्वल परंपरा हा जो परिसंवाद आयोजित केलेला आहे तो अतिशय सुसंगत आहे. मी या प्रसंगी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो.